चर्चेला प्राधान्य पण लढा कायम. शेतकरी योद्धा कृती समितीचा इशारा. शिंदखेडा राजा, देऊळगाव राजा आणि लोणार या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नानं गंभीर स्वरूप धारण केलं असून या पार्श्वभूमीवर आजपासून शिंदखेडा राजा येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होणार होतं. मात्र आंदोलनाच्या उंबरठ्यावर असतानाच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी चर्चेची तयारी दर्शवली असून शेतकरी योद्धा कृती समितीच्या शिष्टमंडळाला आज 30 एप्रिल रोजी चर्चेसाठी वाशिम येथे आमंत्रित करण्यात आलं आहे. या सकारात्मक घडामोडीमुळे समितीनं आजचं उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ चर्चेला संधी देण्यासाठी घेतला असून आंदोलन मागे घेतलेले नसल्याचं समितीनं स्पष्ट केलं आहे. शिंदखेडा राजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील पीक नुकसानीसाठी अपेक्षित विमा भरपाई वेळेत मिळालेली नाही. अनेक प्रकरणांमध्ये विमा कंपन्यांकडून तांत्रिक कारणे पुढे करून दावे प्रलंबित ठेवण्यात आल्याची तक्रार आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून तिन्ही तालुक्यातील शेतकरी एकत्र आले असून मागील काही दिवसांपासून आंदोलनाची जोरदार तयारी सुरू होती. विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांना संघटित करण्यात आले आणि अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत चर्चेचा मार्ग स्वीकारला. कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर शिष्टमंडळाला 30 एप्रिल रोजी वाशिम येथे चर्चेसाठी बोलवण्यात आलं आहे. या बैठकीत पीक विमा दावे, नुकसान भरपाई आणि विमा प्रक्रियेत सुधारणा या संदर्भात सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समितीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की उद्याच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ठामपणे मानल्या जाणार आहेत. प्रलंबित विमा दावे तात्काळ मंजूर करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई देणे आणि विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे या प्रमुख मागण्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान शेतकरी योद्धा कृती समितीनं प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर चर्चेत समाधानकारक निर्णय झाला नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल आणि ते अधिक स्वरूपात तीव्र उभा केले जाईल. पुढील आंदोलनाची दिशा पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिंदखेडा राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता वाशिम येथे होणाऱ्या आजच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे लागले असून या चर्चेतून ठोस निर्णय होईल का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शेवटी समितीने आपली भूमिका ठामपणे मांडली. चर्चा हवी, पण न्याय न मिळाल्यास लढा अधिक तीव्र होईल. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शीलवंत इंगळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार. आज आपण सिंदखेडा तहसील कार्यालयाच्या समोर अन्नत्याग आमरण उपोषण पीक विम्यासंदर्भात बसण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातील सर्व प्रशासनासोबत सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली आणि त्यानंतर उपोषण स्थळावर आम्ही दाखल झाल्यानंतर संबंधित कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे PA यांच्यासोबत आपलं फोनवरून या ठिकाणी बोलणं झालं आणि त्यांनी उद्या या पीक विम्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वाशिम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. शेतकरी योद्धा कृती समितीच्या कमिटीला त्या ठिकाणी टीमला त्या ठिकाणी शेतकऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे. त्यामुळे आपल्याला संबंधित कृषी विभागाकडून आलेले हे पत्र तसेच संबंधित कृषी मंत्री साहेब यांच्याकडे चर्चा करण्यासाठी आपण उद्या वाशिम या ठिकाणी जात आहे. त्यामुळे आजचं आंदोलन तात्पुरतं आपण या ठिकाणी स्थगित करत आहे, कारण शेतकऱ्याची चर्चा ही संबंधित मंत्री महोदयासोबत झाली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आपण उद्या वाशिम या ठिकाणी जात आहे.